मी वृद्धाश्रमात नोकरी करत होतो, पण त्या दिवशी जे दृश्य पाहिलं त्याने माझ्या आत्म्याला हादरवलं. एक वृद्ध आई जिच्या डोळ्यात फक्त विनवण्या होत्या, आपल्या मुलीच्या पायांवर लोटांगण घालून सांगत होती, मुली, मी सुक्की भाकरी खाऊनही जगेल ग, फक्त मला आपल्यासोबत ठेव. पण निर्दय मुलीने तिला झटकून सोडले. संपूर्ण रात्र ती आई हुंदकेत येत राहिली आणि मला हे सर्व सहन झालं नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी मी तिच्या मुलीच्या घरी तिला समजावण्यासाठी गेलो. पण जेव्हा दार ठोठावले ते आपोआप उघडले तिचा दरवाजा आणि जे दृश्य पाहिलं समोर त्याने माझ्या आत्म्याला कंप बसला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी मागे फिरून बाहेर आलो. डोळ्यात अश्रू आणि मनात एक असा भय होता ज्याचं वर्णन करणं शक्यच नाही. मी एक अनाथ आहे, पण अनाथपणाचा डाग मला फक्त बालपणातच नव्हे, लहानपणातच नव्हे तर तारुण्यातही लागला. माझे वडील जिवंत होते, पण त्यांनी मला कधीच आपलं मानलं नाही. माझ्या आईला घटस्फोट देऊन त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर माझ्या जीवनात फक्त निराशा राहिली. जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा मला माझ्या आईच्या हलक्या हलक्या आठवणी येत होत्या. ती अतिशय मायाळू होती. मला भाकरीचा मऊ भाग हातावर ठेवून खायला द्यायची. रात्री मला गोष्टी सांगायची आणि जेव्हा मी रडायचो तेव्हा मला छातीशी कवटाळून शांत करायची. पण माझी ही सुखाची क्षण फार काळ टिकली नाही. माझ्या आजी ज्या घरात सर्वात मोठ्या होत्या त्यांना माझी आई आवडायचीच नाही. त्यांना माझ्या वडिलांनी दुसरं लग्न करावं असं वाटायचं आणि त्याच हट्टापायी त्यांनी माझ्या वडिलांना माझ्या आईपासून घटस्फोट घ्यायला लावला होता. आई गेल्यावर माझे जगच बदलले. माझी सावत्र आई सुमन कठोर स्वभावाची होती. तिने मला कधीच मनापासून स्वीकारले नाही. माझे वडीलही माझ्यापासून दुरावले. ते दिवसभर कामावर असायचे आणि घरी आल्यावर फक्त सुमनच्या गोष्टी ऐकायचे आणि तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. सुमनने मला कधीच आपला मुलगा मानलं नाही. जेवणाच्या वेळी ती मला उपाशी ठेवायची. माझे कपडे नेहमी फाटके आणि जुने असायचे. मी त्यांच्याकडे काही मागितलं तर मला मुद्दाम आणि कृतज्ञ म्हणून मारहाण करायची. मी दिवसभर इकडे तिकडे भटकायचो आणि विचार करायचो, माझ्या वडिलांना माझे दुःख का दिसत नाही? त्यांना दिसत नाही का की त्यांच्या घरात त्यांचा मुलगा नोकरापेक्षाही वाईट आयुष्य जगतोय? जोपर्यंत माझी आजी जिवंत होती त्या सुमनची भांडून मला थोडंसं खायला द्यायच्या किंवा जीव लावायच्या. पण त्यांचं निधन झाल्यावर मी पूर्णपणे लावारीस झालो होतो. सुमनसाठी तर हा जणू उत्सवाचा प्रसंग होता. आता तिला अडवणारं कोणीच नव्हतं आणि तिने माझ्यावर उघडपणे मग अत्याचार सुरू केले. मी नेहमी घराच्या कोपऱ्यात दबा धरून बसायचो. भूक लागली की भाकरी मागायचो, जेवण मागायचो. पण प्रत्येक वेळी फक्त टोमणे मला मिळायचे. इतर मुलांना त्यांच्या आईबरोबर हसताना, खेळताना, जीव लावताना, चांगले कपडे घातलेले पाहायचो. त्या विचार यायचा, माझं आयुष्य असं का नाही? एकदा मी खूप आजारी पडलो. तेव्हा सुमनने माझ्या वडिलांना सांगितले, हा तर नेहमी आजारीच असतो, ना काही काम करतो ना कशाला उपयोगी आहे. याला कुठेतरी पाठवून द्या किंवा अनाथ आश्रमात नेऊन टाका. हे तिचं ऐकून माझ्या वडिलांनी फक्त मान डोलवली पण काहीही बोलले नाही. आणि त्या क्षणी मला कळाले की या जगात माझं आता कोणीच राहिलेलं नाही. मी कोणासाठीच महत्वाचा नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस तो होता जेव्हा सुमनने माझ्यावर एक असा आरोप लावला ज्याने माझ्यासाठी घराचे दरवाजे कायमचेच बंद झाले. ती नेहमी माझ्यावर रागवायची, पण यावेळी तिने माझ्यावर घृणास्पद आरोप केला की मी माझ्या सावत्र बहिणीवर, सायलीवर वाईट नजर ठेवली. हे ऐकून माझे वडील संतापाने लाल झाले आणि काहीही विचार न करता त्यांनी मला बेदम मारलं, खूप मारलं. मी ओरडून सांगत राहिलो, बाबा मी काहीच केलं नाही, हे सगळं खोटं आहे. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. सुमनने रडत नाटकं केली आणि वडिलांनी रागात येऊन मला धक्के मारत घरातून हाकलून दिलं. मी अनेक दिवस भुकेला, तहानलेला रस्त्यावर भटकत राहिलो. मला वाटलं कदाचित माझे वडील मला शोधायला येतील, त्यांना आपली चूक कळेल, पण असं काहीच घडलं नाही. मी लोकांच्या दुकानाबाहेर बसायचो, कधी हॉटेल बाहेर पडलेल्या ताटात उरलेलं अन्न शोधायचो, तर कधी झाडाखाली झोपायचो. मी आयुष्यातील सर्वात कठीण दिवस पाहिले. एकदा भुकेने व्याकुळ होऊन मी एका देवळात गेलो. तिथे लोक भात वाटत होते. मीही रांगेत उभा राहून भात घेतला आणि एका बाजूला बसून खायला लागलो. तेव्हा एका स्त्रीने मला पाहिलं. ती विधवा होती आणि तिच्या चेहऱ्यावर मायाळूपणा होता. तिने मला विचारलं, बेटा तू कुठे राहतोस? मी नजर खाली घालून म्हणालो, कुठेही नाही, माझं कोणीच नाही या जगात. ती काही क्षण मला पाहत राहिली आणि मग म्हणाली, चल माझ्यासोबत ये. ती स्त्री मंगल
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कृपा ठरली. तिने मला आपला मुलगा बनवलं, माझ्यासाठी कपडे घेतले, चांगलं अन्न खायला दिलं आणि माझी काळजी घेतली. मी मायेच्या ओढीने तडफडत होतो आणि तिच्या प्रेमाने मला पुन्हा जगण्याची आशा दिली. तिने मला एका खाजगी शाळेतून मॅट्रिकची परीक्षा द्यायला लावली आणि मला स्वावलंबी बनवण्यासाठी सगळी तिने मेहनत घेतली. तिच्या प्रेमाचं कर्ज मी कधीच फेडू शकणार नव्हतो, पण माझं सुख फार काळ टिकलं नाही. जेव्हा माझ्या मानलेल्या आईचे मंगलचे शेवटचे क्षण आले तेव्हा मी तिच्यासोबत होतो, पण काहीच करू शकलो नाही. ती एक प्रामाणिक आणि दयाळू स्त्री होती, जिने माझं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला होता. माझं आयुष्य बदललं होतं. जेव्हा मला माझ्या सख्या घरातून हाकलले गेले तेव्हा हिच्या आधाराने मला पाठबळ दिलं होतं. मला आश्रय आणि दिला होता आणि सन्मान सुद्धा दिला होता. माझे विखुरलेलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला. ती स्वतः एक दुःखमय कथेचा भागच होती. तिचा नवरा शशांक एक निवृत्त न्यायाधीश होता, ज्याने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या कावेरीच्या नावावर सर्व संपत्ती लिहून दिली होती, जेणेकरून त्याच्या मोठ्या मुलाला विश्वासला काहीच मिळू नये. पण विश्वासने हे अन्याय सहन केले नाही. तो आपल्या सख्या आईवर मंगलवरच द्वेष करू लागला, रागराग करू लागला आणि तिला मार्गातून हटवण्याचे डावपेच आखू लागला. स्वतःचाच मुलगा असे डावपेच आखू लागला. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की तो आपल्या आईवर कसे आरोप करायचा. तो तिला चारित्र्यहीन म्हणायचा आणि शेजाऱ्यांसह येऊन तिला दूषणे द्यायचा, रागराग करायचा, बोलायचा. आम्ही दोघे हतबल होतो. मी ओढून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचो की ही माझी आई आहे, तिने मला वाढवलं आहे, तिने कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट काम केलेलं नाही. पण माझं कोणीच ऐकायचं नाही. सगळ्यांनी डोळे बंद केले होते. कदाचित त्यांना माहीत होते की सत्य बोलण्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो. शेवटी तो दिवस आलाच जेव्हा विश्वासने मंगलला जबरदस्तीने घरातून हाकलून दिले. मी तिला आधार दिला, पण तिचे मन आधीच तुटलं होतं. ती स्त्री जी नेहमी धैर्य आणि संयमाची मूर्ती होती, आता पूर्णपणे गप्प झाली होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती. ती वारंवार आकाशाकडे पाहायची, जणू काही ईश्वराला प्रश्न विचारत आहे. मग एक दिवस माझ्या डोळ्यांसमोर तिचे श्वास अडखळू लागले. मी तिला सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ती हळूहळू जीवनाच्या सीमेपलीकडे जाऊ लागली. तिचे होठ हलके हलले, जणू काही बोलायचं आहे पण आवाजच निघाला नाही. तिच्या डोळ्यातून शेवटचे अश्रू गळाले आणि मग ती कायमची शांत झाली. माझे विश्व उद्ध्वस्त झाले होते. मी तिच्या निर्जीव देहाकडे पाहत होतो, पण माझ्याकडे इतकेही पैसे नव्हते की तिचा अंतिम संस्कार मी करू शकेन. मी शेजाऱ्यांकडे मदत मागितली, पण जे लोक कालपर्यंत तिच्यावर बोट उचलत होते ते आज तिला जाळण्यासाठी तयार नव्हते. मी रस्त्यावर भटकत राहिलो, लोकांच्या दारांवर विनवणी करत राहिलो, पण माझी हाक ऐकणारं कुणीही नव्हतं. शेवटी कुणीतरी वृद्धाश्रमाला कळवले. ते लोक आले. वृद्धाश्रमातून काही लोक आले आणि तिचा देह उचलला. मी माझ्या आई समान व्यक्तीला स्वतःच्या हातांनी स्मशानात जाळताना मनाची शपथ घेतली की मी अनाथ आणि बेसहारा लोकांसाठी काहीतरी करेन, जेणेकरून कोणतीही आई अशी आपल्या घरातून हाकलली जाऊ नये आणि कोणताही मुलगा अशी हतबलतेची अश्रू ढाळू नये. त्याच दिवशी वृद्धाश्रमाच्या प्रभारीने मला विचारले, बेटा तू आमच्यासोबत काम करशील का? मी डोळ्यात अश्रू घेऊन मान डोलावली. मला वाटले जणू माझ्यासाठी एक नवे दार उघडले आहे. मी वृद्धाश्रमात नोकरी सुरू केली, जिथे मी अशा वृद्धांची हतबलता पाहिली की मन रक्ताचे अश्रू रडायचे. कुणी बाप आपली संपूर्ण तारुण्य आपल्या संततीसाठी खर्ची घालायचा, पण वृद्धापकाळात तीच संतान त्याला बेसहारा सोडायची. कोणी आई आपली ममता अर्पण करून आपली झोप आणि विश्रांती त्यागून मुलांना वाढवायची आणि तीच संतान तिला वेडी ठरवून दरदर भडकायला लावायची. मी हे सर्व रोज पाहायचो, पण हतबाल होतो. एकदा आश्रमात एक वृद्ध आई आणली गेली. तिची मुलगी स्मिता आणि जावई रमेश तिला सोडायला आले होते. स्मिता उदासीनपणे म्हणाली, ही आमची आई आहे, पण आता तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये. ती मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. आम्हाला भीती आहे की कधीतरी मोठा अपघात होईल, म्हणून आम्ही तिला यापुढे आमच्या घरी ठेवू शकत नाही. त्या वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती कधी आपल्या मुलीकडे कधी जावयाकडे पाहायची, जणू तिला विश्वासच बसत नव्हता की ते खरंच तिला सोडून जात आहे. मी शांतपणे हे सर्व पाहत होतो आणि माझ्या मनात एक विचित्र दुःख उठले. कुठेतरी हे सर्व पाहून मला माझ्या मानलेल्या आई मंगलच्या हतबलतीची आठवण येत होती. पण मी गप्प राहिलो. मी काही करू शकत नव्हतो. मी खूप काही पाहिले होते आणि हे जाणले होते की या जगात संतानांसाठी आई वडील ओझे बनतात.
ती वृद्ध आई आपल्या मुलीच्या पायांवर पडून विनवणी करत होती. मुली, मी तुझ्याकडे काहीच मागत नाही ग. फक्त मला तुझ्या घराच्या कोपऱ्यात राहू दे. मी सुक्या भाकरीवरही जगेन, पण मला इथे सोडून जाऊ नकोस. पण स्मितावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तिने निर्दयपणे आपल्या आईला दूर केले आणि अशी निघून गेली जणू ती तिची आई नसून एखादी अनोळखी व्यक्ती आहे. मी हतबलपणे हे दृश्य पाहिले, पण काहीच करू शकलो नाही. ते गेल्यावर ती वृद्ध आई जमिनीवर बसून रडू लागली. तिचे रडणं आश्रमात काम करण्या प्रत्येकाच्या हृदयाला चिरत होते. पण आम्हा सर्वांना माहित होते की हे काही नवीन नव्हतं. तिच्या अश्रूंच्या आक्रोशाने माझ्या आयुष्यातील कठीण आठवणी मला सतावू लागल्या. माझी स्वतःची आई अशीच हतबल होती. जेव्हा माझ्या मामाने तिला घरातून हकलले होते. सुमन्य अत्याचार, माझ्या वडिलांची उदासीनता आणि माझ्या मानलेल्या आई मंगलचा अपमान हे सर्व जणू एका चित्रपटासारखे माझ्या डोळ्यासमोर फिरू लागले. मी अनेकदा त्या वृद्ध आईला खायला सांगितले, पण तिने एकही घास खाल्ला नाही. मला वाटले कदाचित तिची भूक भाकरीची नाही तर आपल्या मुलीच्या प्रेमाची आहे. ती रात्रभर रडत राहिली आणि मी तिच्यासोबत बसून राहिलो. सकाळी मी ठरवलं की मी त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी बोलणार. दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट स्मिताच्या घरी पोहोचलो. माझं मन अस्वस्थ होतं. एक आशा होती की कदाचित ती आपल्या आईच्या आठवणीत पश्चाताप करत असेल, तिला आपली चूक कळाली असेल. मी दार ठोठावले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवाजा हळूहळू आपोआप उघडला गेला. अजून हास्य विनोदाचा आवाज येत होता. मी आत पाऊल टाकले तेव्हा पाहिले की तिथे एक भव्य मेजवानी चाललेली होती. स्मिता आणि तिचा नवरा रमेश उत्तम वस्त्र परिधान करून सजले होते. त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते. आजूबाजूला पाहुणे हास्य विनोदात मग्न होते. टेबलांवर विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ सजवले होते आणि सर्वत्र समृद्धीचा माहोल होता. हे सर्व पाहून माझे मन कुणीतरी मुठीत पकडले. माझी नजर अस्वस्थपणे इकडे तिकडे भटकू लागली. तेवढ्यात एक वृद्ध नोकर तिथून गेला. मी त्याला थांबवून विचारलं, ही कोणत्या आनंदाची मेजवानी आहे आणि स्मिताची आई खरंच मानसिकदृष्ट्या आजारी आहे का? त्याला असा प्रश्न विचारला. माझ्या प्रश्नावर तो उदासपणे हसला आणि म्हणाला, नाही साहेब, आई पूर्णपणे ठीक आहे. त्यांना काही झालेले नाही. पण त्यांच्या मुलांनी त्यांना उपाशी ठेवून औषध न देऊन आणि वारंवार अपमान करून अशा अवस्थेत आणले की लोक त्यांना वेडे समजू लागले आहेत. त्या अनेकदा लपून आमच्याकडे भाकरी मागायच्या, पण मुली आणि जावयाच्या भीतीने जास्त खाऊ शकायच्या नाही. हे सगळं ऐकून माझ्या पायाखाली जमीन सरकली. मी शांतपणे घरी परतलो, पण मनात ठरवलं की त्या वृद्ध आईला एकटं पाडू देणार नाही, एकटं सोडणार नाही. स्मिताच्या घरून परतल्यावर माझं मन भारी झालं होतं. मी आश्रमात गेलो आणि त्या वृद्ध आईला भेटलो. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती, जणू ती अजूनही कोणाची तरी वाट पाहत आहे. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, आई, तुमची मुलगी तुम्हाला घ्यायला येणार नाही, पण तुम्हाला हवे तर मी तुम्हाला दत्तक घेऊ शकतो. ती चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली, जणू मी काही विचित्र बोललो होतो. मी तिचे नाजूक हात हातात घेतले आणि म्हणालो, मी तुम्हाला आई म्हणू शकतो का? आई म्हणू का मी तुम्हाला? हे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने थरथरत्या हातांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बेटा, मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या संततीसाठी घालवले, पण त्यांनीच मला सोडलं. तू मला आई म्हणशील तर कदाचित माझं मन मानेल की मी एकटी नाही. त्या दिवसापासून मी तिला माझ्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. मी तिच्या उपचारांसाठी एका चांगल्या वैद्याशी, डॉक्टरांशी संपर्क साधला. औषधं मिळवली आणि तिच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली. सर्वात महत्वाचं म्हणजे मी तिला तो मान सन्मान दिला ज्यापासून तिच्या स्वतःच्या संततीने तिला वंचित केले होते. हळूहळू तिची प्रकृती सुधारू लागली. तिच्या चेहऱ्यावर नव्या जीवनाची चमक दिसू लागली. माझं आयुष्य पूर्ण करण्यासाठी मी आणखी एक पाऊल उचलले. मी राधिका विधवेशी, जिचे लग्नानंतर पुन्हा आयुष्याच्या सुखापासून वंचित राहिली होती, तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मला माहित होते की ती एक प्रामाणिक आणि दयाळू स्त्री आहे आणि माझ्या ध्येयात मला साथ देईल ती. लग्नानंतर माझी पत्नी माझ्या या उद्देशात माझ्या सामील झाली. आम्ही ठरवलं की आम्ही फक्त आमचे छोटेसे विश्व उभारणार नाही, तर त्या बेसहारा वृद्धांना आधार देऊ, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या संततीने नाकारलं आहे. आमच्या घराचे दरवाजे त्या वृद्धांसाठी नेहमी खुले होते, ज्यांना इतरत्र आश्रय मिळत नव्हता. आमच्या आयुष्याचा एकच उद्देश होता, त्यांना तो सन्मान आणि प्रेम देणं, ज्याचे ते हकदार होते. काळासोबत आमचे एक घर आश्रयस्थान बनत गेले. मी आणि माझ्या पत्नीने नियम बनवला की
प्रत्येक आठवड्याला आम्ही आश्रमातून काही बेसहारा वृद्धांना घरी आणू आणि त्यांना चांगलं अन्न देऊ, त्यांच्याशी गप्पा मारू आणि त्यांना मान सन्मान आणि स्नेह देण्याचा प्रयत्न करू, जो त्यांना मिळायला हवा होता. आमच्या घरात त्यांचे हास्य घुमू लागले. त्यांच्या प्रार्थना आणि जुन्या आठवणींच्या गोष्टी आमच्या मनाला सुख देऊ लागल्या. कदाचित त्यांच्याच आशीर्वादाने आमच्या घरात सुख आणि समृद्धी येत होती. एकदा आश्रमात एक वृद्ध पुरुष आणले गेले. त्यांची अवस्था खूप बिकट होती. घाणेरडे कपडे, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर जखमांचे डाग आणि डोळ्यात एक विचित्र हतबलता. ते काहीच बोलत नव्हते, कोणाशी नजर मिळवत होते. मी पुढे जाऊन त्यांचे नाव विचारले, पण त्यांची नजर खाली घातली गेलेली होती. मी तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं, त्यांना इथे कोणी सोडलं. एका कर्मचाऱ्याने सांगितले, त्यांचा मुलगा आला होता. म्हणत होता की त्यांचं मानसिक संतुलन ठीक नाहीये. घरी सर्वांशी भांडतात, कधीतरी मोठे नुकसान होईल म्हणून त्यांना इथे सोडायला आलो आहे. हे ऐकून माझं मन पुन्हा जखमी झालं. तीच जुनी कहाणी, तीच निर्दयता, तीच दुनियादारी. मी त्या वृद्ध पुरुषाजवळ बसलो आणि मृदूपणे म्हणालो, बाबा तुम्ही माझ्याशी बोलाल का? ते शांत राहिले. पण जेव्हा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हुंदके देत रडू लागले आणि म्हणाले, बेटा मी माझ्या आयुष्याची सारी कमाई माझ्या मुलावर लावली. माझे तारुण्य, माझी शक्ती सगळं त्याच्यासाठी अर्पण केलं मी, माझ्या मुलासाठी. आणि आज त्याच मुलाने मला घरातून हाकलून दिले. ते रडू लागले. मी त्यांचा हात धरला आणि मनात ठरवलं की मी त्यांना बेसारा सोडणार नाही. त्यांचं नाव होतं हरी. काही दिवसात ते माझ्याशी थोडे मोकळेपणाने बोलू लागले. मी त्यांना आश्रमातील इतर वृद्धांसोबत बसवायला सुरुवात केली. त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो आणि त्यांची शांतता तोडण्याचा प्रयत्न केला. एकदा मी त्यांच्याजवळ बसलो असताना ते स्वतःहून बोलू लागले. ते म्हणाले, माझे सारे आयुष्य मेहनतीत मी घालवले. माझे तारुण्य माझ्या संततीवर अर्पण केले. मी माझ्या मुलाला उत्तम शिक्षण दिलं, चांगले कपडे घालायला दिले, त्याचे सगळ्या गोष्टी, इच्छा सगळ्या पूर्ण केल्या. आणि जेव्हा तो मोठा झाला तेव्हा मला वाटलं की माझी जी कमाई होती ती काही चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. मी माझी संपत्ती गरजू मुलांच्या नावे केली. ते थांबले. ते थोडा वेळ थांबले आणि माझ्याकडे असे पाहू लागले जणू काही सांगायचं आहे, पण त्यांना शब्द साथ देत नाही. मी शांतपणे ऐकत राहिलो. माझ्या मुलाला हे कळताच तो संतापला आणि मला म्हणाला की मी त्याच्या हक्कावर डाका घातलाय. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, बेटा तुझी स्वतःची कमाई आहे, तू तरुण आहेस, मेहनत करू शकतोस. पण ही मुलं बेसहारा आहेत, त्यांना आधार कोण बनेल? पण तो चिडला आणि काही दिवसांनी मला वेडा ठरवून इथे आणून सोडलं, जेणेकरून मी माझा निर्णय बदलावा. हे ऐकून माझ्या मनाला धक्का बसला. एका वडिलांनी ज्यांनी आपलं सारे आयुष्य मुलासाठी अर्पण केलं, जेव्हा त्यांनी आपली संपत्ती चांगल्या कामासाठी दिली तेव्हा तोच मुलगा त्यांचा शत्रू बनला. मी हरींना धीर देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सांगितले की ते एकटे नाहीत. पण मला माहित होतं की ज्या संततीसाठी त्यांनी हे सर्व केलं त्याच्याच उदासीनतेचे दुःख त्यांना आतून खात आहे. काही महिने असेच निघून गेले. मी नेहमी त्यांच्यासमोर बसायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो, त्यांची खैरियत विचारायचो. ते मला आपला मुलगा मानू लागले आणि मी त्यांचा मान सन्मान वडिलांप्रमाणे करू लागलो. पण वेळेचा वेग कोण थांबवू शकतो? एकदा मी त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा ते शांतपणे झोपले होते. मी त्यांना हाक मारली पण ते हलले नाही. त्यांना गाढ झोप लागली होती. जेव्हा मी त्यांचा हात स्पर्शला तेव्हा कळले की ते या जगातून निघून गेले आहेत. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आणखी एक वडील आपल्या संततीच्या नाराजीवर भार घेऊन हतबलपणे या जगातून निघून गेले. मी त्यांच्यासाठी सर्व काही केले जे एका मुलाने करायला हवं होतं आणि त्यांना सन्मानाने दफन केलं. पण त्यांची कहाणी माझ्या मनावर आणखी एक खोल जखम सोडून गेली होती. त्या वृद्धाश्रमात खूप गर्दी होती. काही नवे वृद्ध दाखल होत होते तर काहींसाठी त्यांच्या नातेवाईकांनी औपचारिकता पूर्ण केल्या होत्या. मी माझ्या रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो. तेवढ्यात एक तरुण आपल्या वृद्ध आईला आधार देऊन आत आणला. ती आई कमजोरीमुळे मुश्किलीने चालत होती. तिला चालता येत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर खोल उदासीनता आणि डोळ्यात एक विचित्र हतबलता होती. जणू तिला कळले आहे की तिला इथे सोडून जाणार आहेत. प्रभारी साहेब ही माझी आई आहे, तो तरुण म्हणाला. आता ती एकटी राहण्यास समर्थ नाही. वारंवार पडते आणि उलटसुलट बोलते. आम्ही तिची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून तिला तुमच्या हवाली करतो आहोत. मी त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझी पावले तिथेच थांबली. माझा श्वास अडकला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो. तो माझा सावत्र भाऊ नील होता.
तोच भाऊ ज्याच्यासाठी मी माझ्या वडिलांचा मार खाल्ला होता, ज्याच्यासाठी मी सर्व दुःख सहन केलं होतं, तर तोच माझा भाऊ होता, जो आईला सोडवायला आला होता. तोच आपल्या सख्या आईला इथे सोडवायला आला होता. माझी नजर त्या वृद्ध आईकडे गेली. ती स्त्री होती जिने माझ्या आईची जागा घेतली होती, माझी सावत्र आई सुमन, जिने माझ्यावर अत्याचार केले होते, पण तरी मी तिला आई मानले होते. आज तीच हातबल उभी होती आणि ज्याच्यासाठी तिने मला नाकारलं तोच मुलगा तिला इथे सोडायला आला होता. माझे मन रक्ताचे अश्रू रडत होते. मी आयुष्यात अनेक निर्दयी संतान पाहिले, पण आज माझ्या स्वतःच्या आयुष्यातील सर्वात दुःखद दृश्य पाहत होतो. मी माझ्या सावत्र भावाला नील हात धरून कठोरपणे थांबवले. तुला लाज वाटत नाही का? ही तीच आहे जिने तुला वाढवलं आणि आज तू तिला अशा अवस्थेत सोडून जातोयस. माझा आवाज रागाने थरथरवत होता, पण त्याने उदासीनपणे माझा हात झटकला आणि मागे सरकला. पहा विनीत दादा, तो उपहासाने हसत म्हणाला, मी इथे वाद घालायला आलो नाहीये. आम्ही यांची खूप सेवा केली, पण आता यांचं मानसिक संतुलन ठीक नाही. मी माझा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयापासून तुम्हाला थांबवू शकत नाही. मी हतबलपणे माझ्या सावत्र आई सुमनकडे पाहिलं. ती शांतपणे उभी होती, जणू काही ऐकत नाही. मी हळूच म्हणालो, आई, मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जातो. मी तुम्हाला असं एकटं सोडू शकत नाही. ती चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली, जणू मी कोण अनोळखी आहे. मग घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तू कोण आहेस? हे ऐकून माझं मन जणू कुणीतरी मुठीत पकडलं. आई, मी विनीत आहे, तुमचा मोठा मुलगा. मी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणालो, पण ती मागे सरकली. नाही, माझा मुलगा तर खूप वर्षापूर्वी मेला, ती म्हणाली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला कळाले की वयाबरोबर ती सर्व काही विसरली आहे, किंवा कदाचित तिला आपल्या चुकीची जाणीव होत होती आणि ती सत्याचा सामना करायला घाबरत होती. माझा भाऊ नीलने आम्हा दोघांकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, आता ही तुझी जबाबदारी आहे. तू सांभाळ आता आईला. आणि तू निघून गेला. मी माझ्या सावत्र आई सुमनचा हात धरला. चला आई, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. एक क्षण ती माझ्याकडे पाहत राहिली, मग थकलेल्या पावलांनी माझ्यासोबत चालू लागली. मी माझ्या आईला घरी घेऊन आलो. माझ्या पत्नीने राधिकाने दरवाजा उघडला. मी म्हणालो, ही माझी आई आहे, आता ती आपल्यासोबत राहील. राधिकाने हसत मुखाने आईचे पाय स्पर्श केले आणि म्हणाली, आई, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ. आई शांतपणे आत गेली. ती काहीच बोलत नव्हती. बहुतेक वेळा ती एकाच जागी बसून राहायची. कधी खाण्यास नकार द्यायची, कधी कशाची इच्छा व्यक्त करायची नाही. शांत बसून राहायची. जेव्हा मी तिच्याशी बोलायचो, ती मला रिकाम्या नजरेने पाहायची, जणू मी कोणी अनोळखी आहे. ती मला का ओळखत नव्हती. एक रात्री मी राधिकाला म्हणालो, जेव्हा तिने माझ्या खांद्यावर हात ठेवत सांगितले, काही जखमा उशिरा भरतात. तू त्यांना अनेक वर्षांनी पाहिलंय. त्यांचं मन कठोर झालं आहे, पण प्रेमाने प्रत्येक कठोर मन वितळू शकतं. हे ऐकून माझ्या मनाला स्पर्श झाला. मी आईशी वेळ घालवायला सुरुवात केली. मी स्वतःच्या हाताने तिला खायला घालायचा प्रयत्न करायचो. तिला फिरायला बाहेर नेऊ लागलो. जुन्या गोष्टींची चर्चा करण्यात प्रयत्न करायचो. मी घराच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं प्रार्थना स्थळ बनवलं होतं, जिथे मी आणि राधिका तिला बसून धार्मिक ग्रंथ ऐकवायचो. तिला सुख देण्याचा प्रयत्न करायचो. एकदा मी तिच्याजवळ बसलो होतो. तिचा हात माझ्या हातात घेत होता. अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडू लागली. ती मला बारकाईने पाहू लागली आणि हळूच म्हणाली, तू विनीत आहेस ना रे? माझ्या अंगात एक सनसनाट झाला. मी रडत तिचा हाताचं चुंबन घेतलं. हो आई, मी विनीत आहे. ती रडू लागली. मी तुझ्याशी खूप वाईट वागले रे. मी तुला सोडलं आणि आज माझ्या स्वतःच्याच मुलाने, संततीने मला सोडलं. मी तिला कवटावलं, आई, सगळं विसर. मी तुला माफ केलंय. आता तुम्ही माझ्यासोबत आहात कायमसाठी. त्या दिवशी माझ्या आईने सुमने प्रथमच सुखाचा श्वास घेतला. मला जाणवलं की वर्षानुवर्षाच्या दुःखानंतर ती आता खऱ्या अर्थाने माझ्यासोबत आई म्हणून आहे. आईने प्रथमच मला ओळखलं आणि तिचे अश्रू माझ्या डोळ्यातही तरळू लागले. वर्षानुवर्षाची ताटातूट, दुःख आणि उदासीनता एका क्षणात संपली होती. ती आपल्या थरथरत्या हाताने माझा चेहरा स्पर्शत होती, जणू खात्री करायची आहे की मी खरंच तिच्या समोर आहे. मी तुला खूप दुःख दिलं विनीत. मी तुला आईचं प्रेम देऊ शकले नाही. मी तुला परका समजले आणि स्वतःच्याच घरातून मी तुला हाकलून दिलं. आणि आज माझ्या स्वतःच्या संततीने माझ्याशी तेच केलं जे मी तुझ्याशी केलं होतं. ती रडत म्हणाली. मी तिचे हात धरले. आई, सगळं विसर. जे झालं ते झालं. आता तुम्ही माझ्यासोबत आहात, हेच पुरेसं आहे. माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात एक नवीन प्रकाश आला. ती थंड श्वास घेत म्हणाली, काश मी तुला आधी ओळखलं असतं. काश मी तुझ्याशी सर्व केलं नसतं जे तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून केलं. आता माझे आणि आईचं नातं बदलू लागलं होतं.
ती आधीप्रमाणे शांत आणि उदासीत नव्हती. ती आता माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची, माझी वाट पाहायची, माझ्यासोबत बसून जेवायची आणि कधी कधी आपल्या जुन्या आयुष्यातील गोष्टी मला सांगायची. माझी पत्नी राधिका देखील आईची खूप काळजी घ्यायची. ती त्यांच्यासाठी मऊ अन्न बनवायची, नव कपडे आणून द्यायची आणि आणि आईसोबत त्यांच्यासोबत तासन तास गप्पा मारायची. हे सर्व माझ्या आईच्या मनावर परिणाम करत होते. जी आई मला कधीच आपला मुलगा मानायला तयार नव्हती, तीच आई आता माझ्यासोबत सतत राहायची, माझी विचारपूस करायची, काळजी घ्यायची. एका दिवशी दुपारी मी त्यांच्याजवळ बसलो होतो तेव्हा ती हळूच म्हणाली, मिनी, तुला माहित आहे का, मी त्या दिवशी तुला घरातून का हकलले होते? मी चकित झालो. आईने कधीच या गोष्टीचा स्वतःहून उल्लेख केला नव्हता. मी शांत राहिलो. ती पुढे बोलू लागली, तुझ्या आजी माझी नेहमी द्वेष करायची, कारण मी तुझ्या खऱ्या आईच्या जागी आली होती. त्या सतत मला तुझ्यापासून दूर ठेवायच्या आणि तुझे वडीलही तुझ्याकडे फारसे लक्ष द्यायचे नाही. मी तुला माझा मानू शकले नाही, कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीने मला आठवण यायची की मी तुझी खरी आई नाही. हे बोलताना तिचे डोळे अश्रूंनी भरले. पण जेव्हा तू मोठा झालास आणि मला तुझ्यातील दया आणि प्रेम दिसले, तेव्हा मी तुला माझा मानू शकले नाही. मी तुला शिक्षा दिली, तुझ्यावर आरोप लावले, तुला तुझ्या वडिलांकडून मार खायला लावला आणि घरातून हाकलले. मी तिचे थरथरते हात माझ्या हातात घेतले. आई जे व्हायचं ते झालं, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तिने माझ्याकडे पाहिल्याने प्रथमच तिच्या डोळ्यात ममत्वाची चमक झाली. दुसरीकडे माझा सावत्र भाऊ नील आपल्या आयुष्यातील कसोटीतून पूर्णपणे अपयशी ठरत होता. त्याने आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडल्यापासून त्याच्या आयुष्यात अडचणी वाढतच गेल्या. व्यवसायात तोटा, नातेवाईकांकडून कर्ज घेणं, एकटेपणा आणि अगदी त्याची पत्नी आणि मुलेही त्याच्यापासून दुरावली गेली. एके दिवशी एका ओळखीच्या व्यक्तीने मला सांगितलं की तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय आणि त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. मी शांतपणे ऐकत राहिलो, कारण मला माहित होते की निसर्गाचा न्याय अटळ आहे. जो माणूस आपल्या आईचा तिरस्कार करू शकतो तो जगात कुणाशी प्रामाणिक राहू शकत नाही. त्या रात्री मी आईजवळ बसलो असताना ती हळूच म्हणाली, कधी कधी जे आपण पेरतो ना तेच कापावं लागतं. ती पुढे म्हणाली, मी तुला बेसहारा सोडले होते आणि आज माझ्या स्वतःच्या मुलाने मला एकटं सोडलं. मी तिचे हात धरले आणि प्रेमाने म्हणालो, पण आई, निसर्गाने आपल्याला आणखी एक संधी दिली आहे ना. आता तुम्ही एकट्या नाहीत, आपण एकत्र आहोत ना. आई पूर्णपणे बदलली होती. ती वारंवार आश्रमातील इतर वृद्धांकडे जायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांना धीर द्यायची, त्यांचं दुःख वाटून घ्यायची. मला जाणवलं की आता ती आधीप्रमाणे उदास राहत नव्हती. उलट तिला आपल्या भूतकाळाची भरपाई करण्याची संधी मिळाली होती. एके दिवशी मी आश्रमात काम करत असताना माझी पत्नी राधिका माझ्याकडे आली आणि म्हणाली, आई म्हणाले की त्या काही अनाथ मुलांसाठी कपडे आणि अन्नाची व्यवस्था करू इच्छितात. त्यांना आपल्या हाताने काही चांगलं कर्म करायचं आहे, काम करायचं आहे. हे ऐकून मी थक्क झालो. ही तीच आई होती जी एकेकाळी फक्त आपल्या दुःखांचा विचार करायची, पण आज ती इतरांच्या भल्याचा विचार करत होती. मी हसून म्हणालो, नक्कीच, आपण उद्या त्या मुलांसाठी काही चांगले करू. दुसऱ्या दिवशी आम्ही आश्रमात एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या मुलांना बोलवले. आईने स्वतः त्यांना अन्न वाढले, त्यांच्याशी प्रेमाने बोलली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. मी तिच्या डोळ्यात एक अनोखा आनंद पाहिला. संध्याकाळी आम्ही घरी परतलो तेव्हा आई थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. तिने मला जवळ बोलवले आणि म्हणाली, मिनीत, आज प्रथमच मला वाटले की मी आयुष्यात काही चांगलं काम केलेलं आहे. मला माझे उरलेलं आयुष्य अशाच बेसहारा आणि गरजू लोकांमध्ये घालवायचं आहे. मी तिचे हात धरले आणि म्हणालो, आई, तुझ्या मनातील प्रकाशाने तुम्हाला बदलले आहे आणि मला आनंद आहे की मी या बदलाचा हिस्सा आहे. त्या दिवशी मला जाणवले की कोणताही माणूस पूर्णपणे वाईट नसतो. फक्त परिस्थिती आणि वेळ त्याचं मन कठोर बनवतात. जर प्रेम आणि ममत्वाने प्रत्येक जखम भरली जाऊ शकते, प्रत्येक मन बदलले जाऊ शकते, तर माझी आई त्याचे जिवंत उदाहरण होती. ती आता तशी नव्हती जशी मला बालपणी एकटं आणि बेसारा सोडून गेली होती. ती आता बदलली होती, एक चांगला माणूस बनली होती आणि हेच माझे सर्वात मोठं यश होतं. आश्रमात आणखी एक वृद्ध स्त्री आणली गेली. ती कमजोर दिसत होती, पण तिच्या व्यक्तिमत्वात एक अनोखं आकर्षण होतं. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर खोल उदासीनता होती, जणू तिने आयुष्यातील सर्वात मोठा पराभव स्वीकारला होता. जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिने नजर सोडली, जणू ती स्वतःवर लज्जित आहे. मी मृदूपणे विचारले, आई, तुमचं नाव काय आहे? तिने हळूच डोकं वर केलं आणि उत्तर दिलं, मला माया म्हणतात. तिच्या डोळ्यात एक खास चमक होती, ज्यावरून स्पष्ट दिसत होते की ती एकेकाळी श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाचा हिस्सा होती. मी तिच्यासोबत आलेल्या तरुणाला विचारलं, तुमचा तिच्याशी काय संबंध आहे? त्याने बेफिकीरपणे उत्तर दिलं, मी तिचा पुतणी आहे.
तिच्या स्वतःच्या मुलांनी तिला सोडलं आहे. आता ती आमच्यासाठी ओझं बनली आहे. घरची परिस्थिती अशी नाही की आम्ही तिची काळजी घेऊ शकू, म्हणून तिला इथे सोडायला आलो आहे मी. हे सगळं ऐकून माझं मन थरारलं. मी मायाकडे पाहिलं. ती शांतपणे अश्रू ढाळत होती. मी त्या तरुणाकडे कठोर नजरेने पाहिलं आणि म्हणालो, आम्ही तिची काळजी घेऊ, तुम्ही जाऊ शकता. तो तरुण खांदे उचकावून तिथून निघून गेला आणि माया हतबलपणे दरवाजाकडे पाहत राहिली. तो जाईपर्यंत त्याच्या पाठीमागे बघत राहिली. मी तिच्या मनावर काय चालले असेल हे समजू शकत होतो. मी मृदूपणे म्हणालो, इथे कोणीही एकटं नाही, तुम्हीही नाही, आम्ही तुमचे आपले आहोत. काही दिवसानंतर माया थोडी बरी वाटू लागली. मी नेहमी तिच्याजवळ बसायचो आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो. एकदा ती स्वतःहून बोलू लागली. सगळं सांगू लागली, जणू वर्षानुवर्षाचा भार हलका करत आहे. तिने सांगितले, मी एकेकाळी श्रीमंत माणसाची पत्नी होती. ती मंद स्वरात म्हणाली, माझा नवरा सूरज याचा खूप मोठा व्यवसाय होता. आमचं घर महालासारखं होतं. नोकर चाकर, संपत्ती, गाड्या, सगळं काही होतं. पण माझी सर्वात मोठी संपत्ती माझ्या मुलांना नेहमी स्वतःपेक्षा जास्त प्रेम दिलं. मी रात्रंदिवस मेहनत केली, त्यांना उत्तम शिक्षण दिलं आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पाणावले होते. माझा नवरा खूप लवकर या जगातून निघून गेला, पण मला विश्वास होता की माझी मुलं माझा आधार बनतील, मला सांभाळतील. पण ती जसजशी मोठी झाली तसं त्यांच्या माझ्यावरचं प्रेम कमी होत गेलं. ते आपापल्या घरात मग्न झाली आणि मी त्यांच्यासाठी एक फक्त जबाबदारी आणि आश्रित बनून राहिली. जोपर्यंत माझ्याकडे संपत्ती होती, माझ्या हातात होतं, तोपर्यंत माझ्याशी प्रेमाचा दिखाव करत राहिले. पण जेव्हा मी माझी जमीन विकून माझ्या तिन्ही मुलांसाठी एक ट्रस्ट बनवण्याची घोषणा केली, तेव्हा माझ्याच मुलांनी माझ्याशी शत्रुत्व घेतलं. तिचा आवाज तुटत होता, पण ती बोलत राहिली. माझा मोठा बालका अभिजित याने मला न्यायालयात खेचले. त्याने सांगितले की माझी मानसिक स्थिती ठीक नाहीये आणि मी संपत्ती कोणाच्या नावावर करण्यास समर्थ नाही. माझ्या दुसऱ्या मुलाने ध्रुवने माझ्याकडे पाठ फिरवली. त्याने सांगितले की मी नेहमी माझ्या मुलीला साहिलला जास्त प्रेम दिले, म्हणून आता मला स्वतःच आपली काळजी घ्यावी लागेल. आणि शेवटी तेच झालं ज्याची मला भीती होती. माझ्याच मुलांनी मला माझ्या घरातून हाकलून दिले. मग माझ्या पुतण्याने माझ्यावर दया दाखवत मला इथे सोडलं. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिलो. एक आई जी आपल्या मुलांसाठी सर्व काही अर्पण करू शकते, ती आज त्यांच्यासाठीच ओझं बनली होती. मला जाणवलं की जगातील सर्वात मोठा अन्याय म्हणजे संततीने आपल्या आईवडिलांशी केलेला तिरस्कार. मी अनेक असे प्रसंग पाहिले होते, पण मायाची कहाणी माझ्या मनाला हादरवून गेली. तिचा हात धरला आणि म्हणालो, आई, तुम्हाला तो सन्मान आणि प्रेम मिळेल जे तुम्हाला देण्यात अपयशी ठरले. वेळ निघत गेला आणि माझ्या आश्रमाची ख्याती वाढू लागली. मी कधीच विचार केला नव्हता की माझी एक छोटीशी चांगली कृती संपूर्ण देशात उदाहरण बनेल. लोकांनी आश्रमाबद्दल ऐकायला सुरुवात केली. माध्यमाने आमचं कामाचं कौतुक करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता अनेकांनी आपल्या वृद्धांना इथे सोडण्याऐवजी स्वतः त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली. मी अनेक तरुणांना त्यांच्या आईवडिलांना पुन्हा घरी घेऊन जाताना पाहिलं. जे मला आपल्या आईला ओझं समजायचे ते आता त्यांच्यावर पायावर डोकं ठेवून माफी मागत होते. हे पाहून माझं मन आनंदाने भरून यायचं. आता माझ्या आश्रमात फक्त तेच वृद्ध यायचे जे खरोखरच बेसहारा होते आणि त्यांच्यासाठी मी सर्व शक्य त्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. ही माझी सर्वात मोठी उपलब्धी होती. फक्त एक आश्रम उभारणे नव्हे तर लोकांची मनं बदलणं. वेळ कोणासाठी थांबत नाही. माझं आयुष्य झपाट्याने निघत होतं. मी तोच विनीत होतो जो एकेकाळी रस्त्यावर भटकायचो, जो दार ठोठावून कोणातरी आपलेपणा द्यावं, माझी कोणातरी काळजी घ्यावं, विनवणी करायचं असो, जो आपल्या माणसाच्या उदासीनतेचा बळी होतो. पण आज माझ्याकडे सर्व काही होतं. मी माझं आयुष्य चांगुलपणा, प्रेम आणि सेवेत घालवले होते आणि आता वृद्धापकाळात मला सुखाची अनुभूती होत होती. माझं आयुष्य आता जास्त करून प्रार्थना आणि त्या वृद्धांसोबत बसून गेले ज्यांना मी नेहमी आपलं मानलं होतं. मी आश्रमाच्या खोल्यांमध्ये जायचो, वृद्धांजवळ बसून त्यांच्या गोष्टी ऐकायचो, त्यांचं दुःख वाटून घ्यायचो आणि त्यांना जाणीव करून द्यायचे की ते एकटे नाहीयेत. मला त्यांच्यासोबत वेळ घालवणं आवडायचं, कारण मला माहित होतं की ही तीच माणसं आहेत जी एकेकाळी आपल्या घरात सन्मानित होती, पण त्यांच्या स्वतःच्या संततीने, त्यांच्याच मुलांनी त्यांना दुर्लक्षित केले होते. माझी स्वतःची संतानही आता मोठी झाली होती. मला त्यांचा अभिमान होता की मी त्यांना तीच संस्कार दिले होते जे एका खऱ्या माणसाला द्यायला हवी. मी त्यांना शिकवले होते की वृद्ध आणि बेसहारा लोक ही आपली जबाबदारी आहे, पण त्यांची काळजी घ्यायला हवी. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे कुणासाठी सुख निर्माण करणं. माझा मुलगा आणि मुलगी माझ्या आश्रमाच्या कामाला पुढे नेण्यासाठी माझ्यासोबतच उभी होती.
ते माझ्यासोबत बेसहारा वृद्धांची सेवा करत राहायचे. त्यांच्या अन्नाची, औषधांची आणि गरजांची काळजी घ्यायची. माझी पत्नी राधिका नेहमी माझ्यासोबत होती. तिला माहित होते की हे काम माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि ती नेहमी माझा उत्साह वाढवायची. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसलो होतो. भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवलेलो होतो. माझी नजर भिंतीवर स्थिरावली होती. माझे मन त्या कठीण क्षणांना पुन्हा अनुभवत होते जे मी जगलो होतो. माझी पत्नी राधिका माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही आज काही जास्तच शांत दिसतात. सगळं ठीक आहे ना? मी खोल श्वास घेतला आणि हसत म्हणालो, फक्त आयुष्याचा प्रवास आठवतोय. कशा कशा कसाटांमधून मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. एकेकाळी मी एकटा होतो, दारोदार भटकत होतो. पण आज माझ्याकडे एक कुटुंब आहे, माझ्याकडे प्रेम आहे, मान सन्मान आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ते सुख आहे ज्याची मी नेहमी आस धरली होती. माझ्या पत्नीने माझं बोलणं ऐकून हसत उत्तर दिलं, देवाने तुमचा चांगुलपणाचा सन्मान केला आहे. तुम्ही जे पेरलं ते आता उगवलं आहे. माझ्या आजूबाजूला तेच वृद्ध बसले होते ज्यांना मी आपल्या मुलांप्रमाणे स्वीकारलं होतं. मी कधीच विचार केला नव्हता की मी असा टप्पा गाठेन जिथे मला वृद्ध मला आपला आधार मानतील, जिथे लोक माझ्यावर विश्वास ठेवतील आणि जिथे मी कुणाच्या कामी येऊ शकेल. मी त्या वृद्धांवर नजर टाकली जे आश्रमात राहत होते. कुणाच्या डोळ्यात ममता होती, कुणाच्या डोळ्यात स्नेह आणि कुणामध्ये तर ती हतबलता होती जी परिस्थिती निर्माण केली होती. पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती, कृतज्ञता. ते सर्व माझ्यासाठी प्रार्थना करत होते आणि ही प्रार्थनाच माझी खरी संपत्ती होती. माझी प्रकृती दिवसेंदिवस कमजोर होत होती, पण माझ्या मनात समाधान होते. मी माझ्या आयुष्यात जे काही गमावले होते ते सर्व मला ईश्वराने मला कोणत्या ना कोणत्या रूपात परत दिले होते. माझी पत्नी माझ्यासोबत होती, माझी संतान माझ्या पाठीशी उभी होती आणि ते बेसहारा वृद्ध ज्यांना मी स्वीकारले होते ते माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आधार बनले होते. एके दिवशी माझ्या खोलीत बसलो असताना माझा मोठा मुलगा गिरीश आला आणि म्हणाला, बाबा, आम्ही आश्रमासाठी नवीन जागा घेतली आहे. आता आम्ही आणखी वृद्धांना आधार देऊ शकू. हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी कमजोर आवाजात म्हणालो, बेटा, मला आनंद आहे की तू माझ्या आयुष्याचा उद्देश स्वीकारला आहेस. माझे स्वप्न होते की हे आश्रम फक्त एक जागा न राहता एक असा दिवा बनेल जो कधीच विझणार नाही. माझी पत्नी राधिका हसत म्हणाली, हा दिवा नेहमी तेवत राहील कारण तुम्ही त्याला चांगुलपणाच्या तेलाने प्रज्वलित केला आहे. मी डोळे बंद केल्याने खोल श्वास घेतला. मी आयुष्याचे सारे रंग पाहिले होते, सारे दुःख सहन केलं होतं, पण आज मला सुखाची अनुभूती होत होती. मला वाटले जणू माझं ध्येय पूर्ण झालं आहे. दुसऱ्या सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश माझ्या खोलीत आला तेव्हा मी डोळे उघडले आणि हात प्रार्थनांसाठी उंचवले. मी ईश्वराचे आभार मानले की त्यांनी मला इतका सन्मान दिला, इतकं प्रेम झालं आणि एक असा उद्देश दिला जो माझ्या आयुष्यानंतरही जिवंत राहील. मी कमजोर झालो होतो पण मी मेलो नव्हतो. मी त्या प्रार्थनांमध्ये जिवंत होतो ज्या रोज माझ्यासाठी निघायच्या. मी त्या वृद्ध डोळ्यांमध्ये जिवंत होतो ज्यामध्ये मी आशेचा किरण, आकाश प्रकाश पेरला होता. मी त्या ध्येयात जिवंत होतो जे मी सुरू केलं होतं. आयुष्याने मला तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी सिद्ध केलं की जो प्रेम आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालतो तो कधीच मरत नाही. माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहताना मला खात्री होती की माझी कहाणी इथेच संपलेली नाही. ही तर फक्त एक नवीन सुरुवात होती. एक अशी सुरुवात जिथे माझा वारसा माझी मुले पुढे नेतील. माझे डोळे बंद होते पण मी सर्व काही अनुभवू शकत होतो. माझी पत्नी राधिकाचा हात माझ्या हातात होता ज्याची उष्णता मला जीवनाची जाणीव करवत होती. माझा मुलगा गिरीशचा उत्साही आवाज जो आश्रमाच्या विस्ताराच्या योजना सांगत होता. मी ऐकत होतो, माझ्या कानी घुमत होता ते सर्व काही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आजूबाजूला त्या वृद्धांची प्रार्थनांची कुजबूज होती ज्यांना मी आधार दिला होता. ते सर्व माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले होते. माझ्या कुटुंबाचा भाग बनले होते. जसजसा माझा श्वास मंदावला तसं मला कोणतीही भीती वाटली नाही. मी आयुष्याचे सारे रंग जगलो होतो. मी ती एकटेपणा पाहिला होता जो हाडांपर्यंत चिरपतो आणि ते प्रेमही मिळवलं होतं ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी सिद्ध केलं होतं की एक चांगला हेतू आणि निस्वार्थ सेवा ही कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी संपत्ती आहे. पुढचे काही आठवडे आश्रमासाठी बदलाचे होते. माझी शारीरिक उपस्थिती कमी झाली असली तरी माझी तत्व आणि प्रेरणा आश्रमाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्याची खरी संपत्ती सोन्या चांदीत किंवा मालमत्तेत नाही तर निस्वार्थ सेवा, प्रेम आणि सन्मानात आहे. जो माणूस आपल्या आईवडिलांचा आणि वृद्धांचा आदर करतो, बेसहारा लोकांना आधार देतो, त्याचं आयुष्य कधीच संपत नाही. तो आपल्या चांगल्या कर्मात आणि प्रार्थनामध्ये जिवंत राहतो.
मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा दुसऱ्यांसाठी जी सुख निर्माण करतात तीच तुमची सर्वात मोठी आणि कधीही न संपणारी वारसा आहे, संपत्ती आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा जर चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.